आजचा वर्धापन दिन हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजितदादांना समर्पित वर्धापन दिन असा साजरा करण्यात येणार आहे। आज या वर्धापन दिनानिमित्त अजितदादांचे विचार, अजितदादांनी महाराष्ट्राच्या प्रगती केल्यासाठी केलेली कामं आणि पक्ष संघटन बळकटीसाठी भविष्य काळात पक्ष संघटनेला कार्यक्रम असे अनेक उपक्रम असतील किंवा आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अजितदादाच्या विचारांची शिदोरी घेऊन आमचा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये जाणार आहे। आजचा वर्धापन दिन हा विशेष अजितदादांना समर्पित असा वर्धापन दिन साजरा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येणार आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं काही लोकांनी जाणीवपूर्वक आमच्या पक्षावरती टीका केली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महापुरुषांचा विसर पडलेला आहे। मी त्यांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करणारा पक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे आणि सर्व समाज घटकाला घेऊन जाणारा पक्ष आहे। राष्ट्रवादी कधी विचारधारा सोडलेली नाही। आज रोहितदादा बोलत असताना सांगत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही बॅनरवरती महापुरुषांचा फोटो नाही। मी त्यांना सांगू इच्छितो की एक तरी आम्ही काय करतो याची पूर्ण माहिती घ्या किंवा तुम्हाला जे कोणी सूत्र माहिती सांगतायत ते बदला, कारण हा वर्धापन दिन अजितदादांना समर्पित वर्धापन दिन असल्यामुळं त्यामुळं पूर्णपणे फोकस आम्ही अजितदादांवरच ठेवलेला आहे। आणि आमच्या मंचावरती महापुरुष आहेत, आमच्या मंचावरच्या बॅकड्रॉपवरती महापुरुष आहेत, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यासाठी रोहितदादांनी सकाळी ते विधान केलेले। मी रोहितदादाला आपल्या माध्यमातून सांगतो की रोहितदादा, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून तुम्ही बंद करा। कालच तुम्ही वर्धापन दिन हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे साजरा केला। तुम्ही साजरा केलेल्या वर्धापन दिनाचे हे फोटो आहेत। तुमच्या कुठल्याही बॅनरवरती महापुरुषांचा फोटो नव्हता। हे मी तुम्हाला आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मी दाखवू इच्छितो। ज्यावेळेस तुम्ही आमच्यावरती टीका करता त्यावेळेस स्वतः तुम्ही पाहायला पाहिजे होतं की तुमच्या बॅनरवरती तुमच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये महापुरुषाचे फोटो होते का। आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही पुरोगामी विचारधारा सोडली का, तुम्ही महापुरुषांचे विचार सोडले का, हा प्रश्न माझा तुम्हाला आहे। एकीकडे तुम्ही आमच्यावरती टीका करता आणि जाणीवपूर्वक महापुरुषाला विसरण्याचं काम तुम्ही करता। आमचा तर आम्ही महापुरुषाला विसरलेलो नाही। आमचा वर्धापन दिन हा अजितदादाला समर्पित असल्यामुळं, अजितदादा सेंट्रिक असल्यामुळं त्या ठिकाणी आमच्या बॅनरवरती आम्ही फक्त अजितदादांचे फोटो ठेवलेले आहेत। परंतु तुमचा वर्धापन दिन साजरा करत असताना कुठेही महापुरुषांचा फोटो नाही। ह्याचा अर्थ तुम्ही महापुरुष विसरलेत का। रोहितदादानं आमच्या पक्षात काय चाललंय, आम्ही काय निर्णय घ्यावेत याच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा तुमच्या पक्षातले आमदार एका दिवसात जाऊन भाजपात आमदार व्हायला लागलेत। तुमच्या पक्षातले जे काल उपस्थित होते त्यापैकी उद्या किती पक्षात राहतील याची काळजी करावी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काळजी करू नये। सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम आहे। आमच्या प्रोग्राम मध्ये जर आपण पाहिलात, सभागृहामध्ये आता जरी आपण जाऊन पाहिलात, महापुरुषांचे फोटो आमच्या बॅनरवरती आहेत। महापुरुषांचे प्रतिमा त्या मंचावरती आहेत, त्यांना अभिवादन आमचे नेते करणार आहेत। असं कुठेही महापुरुषांचा विचार सोडलेला नाही, ना महापुरुषाला अभिवादन करायचे सोडलेले नाही। महापुरुषांच्या विचारावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। परंतु बाहेर जे काही बॅनर लागलेले आहेत ते कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी बॅनर लावले अजितदादाला समर्पित असल्यामुळे तशा पद्धतीचे बॅनर पदाधिकाऱ्याकडनं लावले गेले। त्यांना टार्गेट करून रोहितदादा असं म्हणतात की हे महापुरुषांचे विचार सोडले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे। आपण जर आता मी इथंच आहे, आपण जर सभागृहामध्ये जाऊन पाहिलात, आमच्या बॅनरवरती बॅकड्रॉपवरती महापुरुष आहेत, चव्हाण साहेब आहेत आणि त्यांच्या विचारावरच आम्ही चालणारी लोक आहोत। परंतु आता माझा प्रश्न रोहितदादाला की तुमच्या कुठल्याच बॅकड्रॉपवरती, तुमच्या कुठल्याच बॅनरवरती एकही महापुरुषाचा फोटो नव्हता। याचा अर्थ तुम्ही आता महाराष्ट्राला सांगा की तुम्ही विचार सोडलेत का, तुम्ही महापुरुषांचे विचार सोडून कुठल्या दुसऱ्या विचाराच्या मागे लागलात का।
गुप्तपणे कुणाशी युती करताय का, ह्याचं उत्तर रोहितदादांनी द्यावं. हे म्हणतायत तर हे सगळे मुद्दे तुम्ही अगोदर वापरत होता, आता वापरत नाही तर तुम्ही भाजपमध्ये विलीन व्हायचं तर डायरेक्ट विलीन व्हा. आम्ही आधी कालही महापुरुषांचे फोटो वापरायचो. आमचा एक कार्यक्रम असा दाखवा जिथं महापुरुषांना अभिवादन न करता आमचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. असा एकही कार्यक्रम दाखवा जिथं महापुरुषांचे फोटो नाहीत. आमच्या आता जरी सभागृहामध्ये गेलात मंचावरती महापुरुषांचे फोटो आहेत, मंचाच्या बॅकड्रॉप बॅनरवरती महापुरुषांचे फोटो आहेत. आमचा प्रश्न रोहितदादांना आहे, तुमच्या बॅकड्रॉपवरती महापुरुषांचे फोटो नाहीत. तुम्ही विचारधारा सोडून पुण्या मित्र पक्षाला सोडून पुन्हा दुसऱ्यासोबत मैत्री करण्याच्या नादात आहात का, याचं उत्तर त्यांनी द्यावं. दुसरीकडे तुम्ही बसलेला आहात, तुमच्या मागे लाडक्या बहिणीचा पुरस्कार खरं तर आहे. याचवरून सुमित्रा पवार यांनी आपला सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना निधी दिला जातो, नावं कमी केली गेलेली आहे. कसं बघता हे सगळं आजोबा? एक तरी मी महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, पात्र असलेल्या कुठल्याही भगिनीचं नाव हे यादीतून कट केलेलं नाही. ज्यांचं डॉक्युमेंट्स अपूर्ण होते त्या लोकांची नावं त्या ठिकाणी कट झालेले आहेत. जे पुरुष महिला बनून लाभ घेत होते त्यांची नावं त्या ठिकाणी कट झालेली आहेत. जे अपात्र होते त्यांची नावं त्या ठिकाणी कट झालेली आहेत. आमचं सरकार लाडक्या बहिणीच्या पाठीमागे भक्कमपणे आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात जे आश्वासन दिलं होतं 1.5 2000 करून ते सुद्धा भविष्य काळामध्ये आमचं सरकार करेल. लाडक्या बहिणीची काळजी घेण्याची पूर्ण जबाबदारी ही आमच्या सरकारची आहे. अजितदादांनी दिलेला तो शब्द आहे, तो शब्द पाळण्यासाठी आम्ही सर्वतोक प्रयत्न करू. येणाऱ्या काळामध्ये लाडके बहीण सक्षम करण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार करेल. मात्र ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांची संख्या तुम्ही थेट अर्ध्यावर आणली, अशा पद्धतीचा देखील एक आरोप होतोय. केवायसी नाहीये, केवायसीच्या नावाखाली कापलं जातंय, अशा वेगवेगळी कारणं देऊन तुम्ही कापले जातायत, जाणीवपूर्वक केले जातात. कारण निवडणुकीच्या अगोदर हे खरं दिसलं नाही का, असा देखील एक थेट आरोप आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की लाडकी बहीण अशी एक मला दाखवा ज्यांच्याकडे पूर्ण कागद होतं त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. ज्याचे डॉक्युमेंट्स अपूर्ण होते त्यांना मात्र अपात्र करण्यात आलेलं आहे. विरोधक जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवून विरोधकांनी दाखवावं एखाद्या पात्र महिलेला अपात्र करण्यात आलेलं आहे. विरोधक फक्त राजकारण करतायत. आमचं ध्येय आमच्या बहिणी सक्षम झाल्या पाहिजेत, आमच्या बहिणीला अधिक लाभ भेटला पाहिजे, यासाठीचं आमचं सरकार काम करते.